आज संपूर्ण देशाचं तर नव्हे संपूर्ण जगाचं लक्ष लागणारी ऐतिहासिक हरियाणाची आणि जम्मू काश्मीरची निवडणूक संपन्न झाली आणि त्यात हरियाणामध्ये निर्विवाद भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सिंगल पार्टी म्हणून मोठ्या मताधिक्याने मोठ्या सीट्सनी भारतीय जनता पार्टी पुढे आली आणि आज जो विजय मिळवला याच्यावर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर संपूर्ण देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला। भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे तिच्यावर विश्वास दाखवला। हरियाणाचा आजपर्यंतचा इतिहास सलग दोनदा झाल्यानंतर तिसऱ्यांदा कुणीच निवडून नाही आलं। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने आतापर्यंतच्या विजयाचे सगळे इतिहास देशाच्या निवडणुकीपासून ते प्रदेशाच्या निवडणुकीपर्यंत हे मोडून दाखवले। त्याचं कारण मोदी साहेबांसारखं असणारं सक्षम नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचा असणारा सेवाभाव, समर्पित भाव आणि कार्यकर्त्यांची असणारी मेहनत याच्या जीवावर हरियाणामध्ये निर्विवाद विजय मिळवला गेलेला आहे आणि हरियाणात जसा विजय मिळवला तसाच विजय येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती आज त्या ठिकाणी प्रबळ दावेदार मुख्यतः हरियाणाचा जो विजय आहे तर त्याच्यामध्ये काँग्रेसला मानलं जात होतं, पण असं नेमकं काय घडले की त्याच्यामुळे हे चमत्कार घडलाय? आज या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील वेळेस जो थोडासा महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो फेक नेरेटिव्ह हा विरोधी पक्षांनी केला होता, संविधान बदलणार, इतर काही गोष्टी करणार, जी काँग्रेसनी घटना दुरुस्ती असंख्य वेळा केली, त्याच काँग्रेसनी फेक नेरेटिव्ह केला होता। आणि ज्यावेळेस राहुल गांधी परदेशात गेले आणि त्यांनी आरक्षणाविषयी बडबड केली त्यावेळेस त्यांचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला। सर्वसामान्य दलित, सर्व उपेक्षित समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या एनडीएचा प्रयत्न 2014 पासून सर्वसामान्य लोकांकरता आणि संपूर्ण विकासाकरता जे केलेलं योगदान यातलं वास्तव संपूर्ण जनतेला कळलं। त्यामुळेच हरियाणामध्ये काही लोक म्हणत असले तरी मोदींच्या नेतृत्वाखाली हरियाणा भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला। काही विरोधकांनी या विजयावर संशय उपस्थित केलेला आहे। आज हरियाणाच्या विजयावर संशय घेत असताना त्याच वेळेस जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीवर संशय घेतला का? त्यावेळेस ज्यावेळेस जिंकतात त्यावेळेस मोदींच्या विरोधात लाट असते आणि ज्यावेळेस हारतात तेव्हा ईव्हीएम विषयी बोलतात, निवडणूक आयोगाविषयी शंका घेतात। ही त्यांची रडकी रणनीती आहे। नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीने विरोधक ज्यावेळेस हारतात त्यावेळेस सरकार यंत्रणेवर दोष देतात आणि जिंकतात त्यावेळेस काही बोलत नाहीत। हरियाणा विषयी आक्षेप घेत असताना जम्मू काश्मीर विषयी आक्षेप घेतला का? एकाच वेळेस दोन्ही निवडणुकींचे मतमोजणी एकाच दिवशी झालेली असताना ही फसवेगिरी ही आता जनतेच्या पूर्ण लक्षात आलेली आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्र आम्ही जिंकून दाखवू आणि ह्या फसव्या फेक नेरेटिव्हला उघडे पाडू। राज्यात या निकालाचं जे आहे तर नोव्हेंबरमध्ये जे निवडणूक त्यात रिफ्लेक्शन कशा पद्धतीने 100% होणार। हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार। देवेंद्र फडणवीसांच्या व एकनाथ शिंदे, अजितदादा पवार या त्रिकुटाच्या नेतृत्वाखाली महायुती स्पष्ट बहुमतात महाराष्ट्रामध्ये सरकार बनवणार।